सर्वांना सस्ने जय भीम। आज आपण या ठिकाणी माता भीमाई जयंतीनिमित्त सर्व उपस्थित झालो आहोत। सर्वप्रथम आजच्या या अभिवादन कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्या संस्थेचे सन्माननीय कोषाध्यक्ष रमेश ताडे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवावं। सोबतच आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एच बी नानवाला सर यांच्यासोबतच माजी प्राचार्य मधुकर शिरसाट सर आणि संस्थेचे सभासद विजय दाभाडे सर यांनासुद्धा मी विनंती करतो की त्यांनी याच्या कार्यक्रमाचं प्रमुख उपस्थिती भूषवावं। सोबतच आपल्या या कार्यक्रमाला या ठिकाणी प्राध्यापिका रागिनीताई तायडेसुद्धा उपस्थित झाले आहेत, त्यांचंसुद्धा मी शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी माता भीमाई यांना अभिवादन करावं। माता भीमाई जयंती निमित्त आयोजित या कार्यक्रमाला आपल्या संस्थेचे सन्माननीय कोषाध्यक्ष रमेश ताडे सर हे अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत। सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी विचारमंचावर विराजमान व्हावं। सर्व मान्यवरांचं आपण महाविद्यालय आणि प्रतिष्ठानच्या वतीने शब्दसुमनांनी स्वागत केलंच आहे। सोबतच आपण आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे कोषाध्यक्ष सन्माननीय रमेश ताडे सर यांचं स्वागतासाठी मी प्राचार्य नानवाला सर यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं। सोबतच संस्थेचे सभासद आणि माजी प्राचार्य मधुकर शिरसाट सर यांचं स्वागत रमेश ताडे सर करतील अशी मी विनंती करतो। विजय दाभाडे सर यांचं स्वागत शुभम तेलगोटे करतील आणि प्राध्यापिका रागिनीताई तायडे यांचं स्वागत हे प्रदीप गेडाम सर करतील अशी मी विनंती करतो। सुषमाताई शिरसाट यांचं स्वागत हे प्रसन्नजीत तेलगोटे करतील अशी विनंती करतो। आणि अगदी अल्पावधीत उपस्थित झालात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपणा सर्वांचे सुद्धा मी शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि प्रास्ताविकासाठी मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य एच बी नानवाला सर यांना आमंत्रित करतो। सर्वांना नमस्कार। सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मा भीमाई माझ्या आई वडील यांच्या पावन स्मृतीला वंदन करतो। माझ्या सर्व गुरुवरांना नमन करतो। आज आपण माता भीमाईचा 171वा जन्मदिनानिमित्त आपण इथे त्यांना आदरांजली देण्यासाठी आपला कार्यक्रम आयोजित करतोय। मित्र, आपल्या सर्वांचा आयुमध्ये आईचा एक प्रत्येक स्थान असतो। माता भीमाई पुरा वर्ल्ड दुनियामध्ये ज्यांचा ख्याती आहे मोस्ट इंटेलिजंट पर्सन दुनियामध्ये असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आई होती। आपल्या सर्वांना माहिती आहे जे आपल्यामध्ये जे संस्कार होते घडवते संस्कार घडवण्यामध्ये आईचा खूप मोठा योगदान असते।
डॉक्टर बाबासाहेब यांचा त्यांच्या आईसोबतचा जो खाल होता तो कमी काल त्यांनी हे केलेला. लहानपणाच त्यांची आई वारलेली होती. तरी आपला जो मेंदूचा जो ग्रोथ असते ते 5 वर्षापर्यंत 90% माइंड डेव्हलप होऊन जाते. आपल्यावर जे संस्कार होते ना, जे 5 वर्षात जो घडवण्यास जो टाईम असते, 5 इयर्सपर्यंत आई आपल्याला, आई असो बाय समाज असो, आपलं जो शिकवलेलं आहे ते आपला जिंदगीभर आपल्या सोबत राहते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जो समता, बंधुता आणि स्वातंत्र्याचा जो मुद्दा घेऊन आपला संघर्ष सुरू केलेला, त्यांच्या जो प्रेरणास्थान आहे त्यांच्या आईने त्या कालामध्ये अनुभवलेला इनइक्वालिटी, जे समता नव्हती, समाजामध्ये बंधुता नव्हती आणि लोकांना स्वातंत्र्य नव्हते, ते कालामध्ये त्यांना असं निश्चित केलं असेल की मी मोठा येऊन हे साठी लढणार आणि माझ्या आईसारखा दुसरा कोई आई असा समाजामध्ये भेदभावनाचा अपेक्षा फेस करणार नाही असा त्यांनी हे करून असेल. आता आपल्याला त्यांच्या आईच्या प्रेरणामुळे बाबासाहेबांनी पूर्ण एज्युकेशन घेतला आणि हे आईवडिलांनी त्यांना सांगितलं एज्युकेशन शिवाय तुम्हाला इनजस्टिस, सोशल जस्टिस पॉसिबल नाही आहे. सो इफ यू वॉन्ट टू बी एरॅडिकेट इनजस्टिस अमंग द सोसायटी, आणि सोसायटीमध्ये जो असमता आहे ते निर्मूलन करायचं असेल तुम्ही शिका. शिक्षण महत्त्वाचं आहे. ते तेव्हाच पण व्हॅलिड होतं, आज पण व्हॅलिड आहे. जर समाजामध्ये असलेला असमानता दूर करण्यासाठी शिकणं अत्यावश्यक आहे. आणि आपल्या विद्यार्थ्यांना बेटा तुम्ही आता भले नर्सिंगमध्ये ते नंतर पूर्ण शिका इफ युअर फायनान्शियल कंडिशन्स परमिट्स. प्रॉब्लेम काय आहे, बाबासाहेबांना पण त्यांच्या फायनान्शियल कंडिशन परमिट नाही केलं शिकण्यासाठी. त्यांनी पूर्ण मेहनत केला, स्कॉलरशिप घेतला आणि त्या कालामध्ये फॉरेन जाऊन शिकणं म्हणजे छोटा गोष्ट नव्हता. मग त्यांनी पूर्ण समाजामध्ये एक इंटेलिजंट स्टुडंट म्हणून तेव्हा ओळखत होते त्यांना. महाराजांनी त्यांना आयडेंटिफाय केला कोण विद्यार्थी फॉरेन जाण्यासाठी योग्य आहे, त्यांना निवड केला, त्यांना फॉरेन जाण्यासाठी स्पॉन्सर केला. सो आपण काय म्हणते, शिका म्हटलं काय म्हणतं आपला, ठीक माझ्याकडे आईवडील गरीब आहे, हे नाही आहे, मला हे नाही आहे. मग तेव्हाच्या कालापेक्षा आपला परिस्थिती चांगला आहे, आपण शिकू शकतो. फक्त तुम्हाला मध्ये इच्छा होणं आणि रेझिलिस आणि झुकल्यानंतर ठीक आहे वो शब्द छोड़ दीजिए तुम्हाला मध्ये रेजिलियंस होना. सो इच्छा होना, उसके बाद में आपको करने की चिकाटीपन होना, मैं करूँगा ये करूँगा. सो ये सब कार्यक्रम उनका आई से रहता. अभी समाज में जो भी है, माई भी हो कोई भी हो, आई का प्रत्येक रोल असता आणि माणसाला घडवण्याचं काम आईच करते. या सर इकडे. सो आज भीमाईचा जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पित करतो. मला बोलण्यासाठी संधी दिला, धन्यवाद देतो. धन्यवाद. माता भीमाई यांच्याबद्दल नानवाला सरांनी जे सांगितलं ते एका प्रसिद्ध कवी आहेत गोविंद पाटील, त्यांनी असं म्हटलं आहे की आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागर आई माझी. गोविंद पाटलांनी ज्याप्रमाणे आईचं गौरव केलेला आहे आपल्या कवितेतून, अशा शब्दात या ठिकाणी प्राचार्य डॉक्टर नानवाला सरांनी आपल्याला माता भीमाई यांच्याबद्दल सांगितलं. त्याबद्दल मी सरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि यानंतर आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य रमेश ताळे सर यांच्या सूचनेनुसार आपला गोरेगाव खुर्द येथे, अकोला तालुक्यातील गोरेगाव खुर्द येथे आपल्या महाविद्यालयाचा राष्ट्रीय सहयोजनेचा कॅम्प सुरू आहे. 10 तारखेला हा कॅम्प सुरू झाला आहे आणि या 16 तारखेला त्याचा समारोप होणार आहे. अत्यंत यशस्वीरित्या आणि त्या ठिकाणी श्रमसंस्कार शिबिरसुद्धा होत आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी जलपुनर्भरणाचा एक प्रकल्पसुद्धा त्या ठिकाणी आपण राबवित आहोत. तर या राष्ट्रीय सहयोजनेच्या शिबिराच्या यशस्वीतेसाठी ज्यांचं मोलाचं योगदान राहिलं असे आपले महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर एच बी नानवाला सर यांचा सत्कार आपल्या महाविद्यालयाचे आणि प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष सन्माननीय रमेश ताळे सर करतील. आणि मान्यवरांना सुद्धा मी विनंती करतो की सर्वांनी सरांचं स्वागत करावं आणि अभिनंदन करावं. प्राचार्य डॉक्टर एच बी नानवाला सर यांचं स्वागत करावं.
प्रोत्साहन आणि प्रेरणा नेहमी आम्हाला मिळत राहावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाला नुकतेच उपस्थित झालेले माजी पोलीस अधिकारी वासुदेवराव अंभोरे सर यांचं स्वागत रमेश ताडे सर करतील अशी मी विनंती करतो. आपल्या या सर्व महाविद्यालयाची प्रसिद्धी आणि एक सगळं वैशिष्ट्यपूर्ण राज्यस्तरावर जे नेण्याचं काम आहे ते आपल्या कॉलेजचे म्हणजे प्राध्यापक योगीजी फरकट सर हे अतिशय उत्कृष्ट काम या जिल्ह्यात करत आहेत. मला सांगतो आपल्या संस्थेला मदत करत आहेत, आपल्या सगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचत आहे. आणि माता भीमाई यांच्या जयंतीदिनी त्यांचा सत्कार होणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून मी या प्रसंगी त्यांचा या ठिकाणी सत्कार करतो. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. मी प्राध्यापिका रागिनीताई ताडे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, प्रज्ञासूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना, त्यागमय आदर्श जीवनाला आणि आपल्याला प्रगतीपथावर नेणारे सर्व महान पुरुष, स्त्रिया, महानायिका, माता यांना मी त्रिवार अभिवादन करते. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये आपण माता भीमाई यांच्या जयंतीदिनानिमित्त एकत्र जमलेलो आहोत. प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय रमेश साहेब तायडे, तसेच प्राध्यापक मधुकरजी शिरसाट, प्राचार्य नानवाला सर, अंभोरे साहेब, दाभाडे साहेब आणि सुषमाताई प्रबोधनाच्या विचाराला सुसंगत दिशेनं वाटचाल करत असताना तन मन धन आणि निष्ठा या सर्वाचं सहकार्य देणारे विचारी लोक, या सर्वांना माझा सस्नेह जय भीम. आज माता भीमाईचा जन्मदिवस, 171वी जयंती आपण साजरी करत आहोत. आपण पाहतो आहे की बाबासाहेब अवघ्या विश्वामध्ये दिपून राहिलेले आहेत. सर्वांची नजर बाबासाहेबांच्या विचाराकडे आहे. बाबासाहेबांच्या त्यागमय जीवनाला घडवण्यामध्ये ज्या माऊलीचा सिंहाचा वाटा आहे अशा ह्या माता भीमाई, बाबासाहेबांच्या आई. बाबासाहेबांच्या आई जेव्हा आपण पाहतो तेव्हा बघा त्यांचा फोटो पहा, किती सुंदर आणि सोज्वळ स्वरूप आहे. असं त्यांचं माहेर मुरबाडमध्ये आंबेटिबे गाव. त्यांच्या घरची परिस्थिती छान होती, श्रीमंती थाटामधली होती. आणि बालपण आनंदामध्येच गेलं. तेव्हाच्या त्या काळामध्ये लहान वयामध्ये विवाह होत असत, बालविवाह म्हणत त्याला. तर जेव्हा माता भीमाईच्या लग्नाचा विचार सुरू झाला तेव्हा मालोजी सपकाळ आणि रामजी आंबेडकर सुभेदार हे सैन्यामध्ये मिलिटरीमध्ये होते आणि मिलिटरीमध्ये असल्या कारणानं त्यांची भेट होत होती. तर रामजी बाबा तेव्हाचं त्यांचं सौंदर्य, शरीरयष्टी, शिक्षण, देखणेपण, खेळण्यामध्ये निपुण असणं हे असे सद्गुण पाहून मालोजीरावांना वाटलं की आपल्या मुलीसाठी हे स्थळ योग्य आहे. म्हणून त्यांनी शब्द टाकला आणि बोलाफुलाची गाठ पडली आणि ते घरातल्या लोकांनी मान्य केलं. परंतु रामजी बाबांची तेव्हाची परिस्थिती एवढी श्रीमंती नव्हती जेवढी भीमाई मातेकडची माहेरची श्रीमंती होती. तेव्हा घरचे लोक, काही लोक विवाह करण्याच्या विचारात होते, तर काही लोक म्हणत होती लेक मोठ्या घरची आहे, आपल्या लाडाची लेक आहे, श्रीमंती थाटात वाढलेली आहे. आणि रामजी सुभेदाराचं कुटुंब तेव्हाची परिस्थिती गरिबीची होती, तर द्यावं की नाही द्यावं याबद्दल थोडेसे काही मंडळी विरुद्ध बाजूनं होती.
परंतु भीमाईचे भाऊ आणि वडील यांचा विचार मात्र पक्का होता की आपल्या भीमाईला द्यायचं तर रामजीच्याच घरी द्यायचं. आणि त्याप्रमाणे त्यांचं बोलणी ठरते आणि विवाहसुद्धा पक्का होतो. लग्न तर होऊन जाते आणि माता भीमाई रामजी सुभेदाराच्या घरी नांदायला येते. आता माहेरी जेव्हा जेव्हा मुलगी जाते ना, सासरहून मुलगी माहेरी जाते, तेव्हा मग माहेरचे लोक, भावजया, बहिणी, काकू, मावश्या वगैरे नातलं विचारतात, कशी बाई तर परिस्थिती आहे, कसं आहे, कोड कौतुक तिला विचारतात. तेव्हा ती काही सांगते, जे जे सांगायचं ते सांगतेच. परंतु ती म्हणते हो, परंतु आता काय बिचारीला जसे दिवस काढावे लागतील तसे काढावे लागतील, काहीची हौसमौस काय होईल ती, कारण परिस्थिती गरिबीची आहे. आता हे असं बोलणं कोणी हसी मजाकमध्ये, कोणी विनोदाने, कोणी थट्टा मस्करीनं असं बोलते. तर माता भीमाईला थोडंसं वाईटही वाटते की सारे श्रीमंतीलाच भाव देतात किंवा श्रीमंतीलाच विचारतात. तर माता भीमाईला त्याबद्दल थोडंसं वाईटही वाटते. आणि एक दोनदा असं सहन केल्यानंतर मात्र एकदा ती म्हणते की तुम्ही एवढं पैशाला महत्त्व देता, एवढं थाटामाटाला महत्त्व देता, एवढ्या दागिन्याला महत्त्व देता, तर आता मी माझ्या घरून माहेराला केव्हा येईन, तेव्हाच येईन की जेव्हा माझ्याकडे सोनं नाणं दागिने भरपूर असतील. मी सोनं नाणं जसं आपण धान्य वाळू घालतो ना, तशा प्रकारे सोनं वाळू घालण्याची एवढी श्रीमंती येईल, तेव्हाच मी माहेरामध्ये येईल, असं त्या म्हणतात. म्हणजे याच्यावरून आपल्याला माता भीमाईचा स्वभाव कसा दिसतो, स्वाभिमानी दिसतो. स्वाभिमानी आहे ती. आपल्या गरिबी संसारामध्ये तिला गरिबीची लाज नाही वाटली किंवा गरिबीचं दुःखही नाही वाटलं, तर त्या परिस्थितीमध्ये राहूनही जीवनाचा कालखंड क्रमण करत असताना, संसार करत असताना आपणही काही कमी नाही. आपल्यातही धमक आहे, आपल्यातही ऊर्जा आहे, शक्ती आहे आणि ती पणाला लावून आपण आपले दिवस बदलवू शकतो. गरिबीचे दिवस श्रीमंतीमध्ये आपण परिवर्तित करू शकतो. असा हा भीमाबाईचा बाणा आपल्याला तिच्या वर्तनातून दिसून येतो. माता भीमाई इकडे आपल्या सासरी राहतात, काबाड कष्ट करतात, प्रसंगी कष्टाचे कामं करतात. जेव्हा परिस्थिती हालाकीची होते तेव्हा घरातल्या सुज्ञबाईला काही सांगायचं काम नसते की काय करायला पाहिजे. तिचा काही ते घरातली अडचण तिच्यापासून काही लपून राहिलेली नाही राहत. तर माता भीमाईलासुद्धा अडचणींतला हालअपेष्टाला सामोरं जावं लागते. प्रसंगी ती कष्टाची कामं करते, खूप कष्टाची कामं करते. म्हणजे खोदकाम, खडकेचं काम वगैरे जेव्हा करायचं काम पडते तेव्हा ती तिचं आपले श्रम देते. आणि अशा प्रकारे कष्टाची कामं करून जेव्हा मग पुन्हा रामजी बाबांना नोकरी लागते, शिक्षक होतात, मुख्याध्यापक होतात, चांगले दिवस येतात, श्रीमंती येते आणि मग तिचा संसार पुन्हा आनंदानं सुरू होतो. आणि मग ती आपल्या माहेरी जाते. आणि तेव्हाचा तो तिचा थाट पाहिल्यानंतर ज्या तिच्या नातलग भावजई म्हणा किंवा आणखी गावातील नात्यातील स्त्रिया तिला तिच्या गरिबीबद्दल डिवचत होत्या, तेव्हा ती त्यांना म्हणत होती की आपल्याजवळ किती टोपलंभर सोनं असलं तर काही आपण पूर्ण एकाच वेळेस अंगावर घालून काही मिरवत नाही. एखादाच दागिना पुरेसा असतो महिलांना दजण्यासाठी, किंवा दागिने असलेच पाहिजे हेही काही जरुरी नाही. माता भीमाईनं तिच्या कर्तबगारीतून, तिच्या त्या जीवनदर्शनातून आपल्याला दाखवून दिलेलं आहे. परिस्थितीची कधीही आपल्याला लाज वाटता कामा नये. परिस्थिती दिवस काही घर करून राहत नाहीत. 24 तासाचाच दिवस असतो ना, दिवसामागे रात्र आणि रात्रामागे दिवस. उशककाल होतोच, परिस्थितीचाही होतो आणि आपल्या कर्तबगारीचाही होतो. तर जीवनामध्ये कष्ट करायला घाबरू नका, जिद्द सोडू नका, चिकाटी सोडू नका. आपल्या ध्येयावर आपली पूर्ण निष्ठा असू द्या. मी हे करू शकते, कारण आपण तरुण आहोत, आपण अभ्यासू आहोत, आपण परिवर्तनवादी विचाराला मानणारे आहोत. त्यामुळे आज मला येत नसेल तर माझ्या अभ्यासाने, माझ्या जिद्दीने, माझ्या चिकाटीने मला ते येईलच. आणि ते येईपर्यंत, शिकेपर्यंत मी माझा ध्यास, अभ्यास सोडणार नाही, असं आपण विद्यार्थ्यांनी
मनाशी खूणगाठ पक्की केली पाहिजे. तेव्हाच आपल्याला जीवनामध्ये आपलं जे गोल असते, जे इप्सित असते, जे ध्येय असते ते गाठता येते. माता भीमाईनं 14 अपत्यांना जन्म दिलेला आहे बघा. आपण जेव्हा त्यांचा पुस्तक वाचतो, साहित्य वाचतो, तर त्यामधले काही मुलं लहान वयामध्येच दगावली, त्यांची 7 अपत्य त्यांची जगली. भीमराव हे 14वं रत्न आहे माता भीमाईचं. आणि पूर्वीच्या काळामध्ये धार्मिक वृत्ती होती लोकांमध्ये. कबीरपंथी होते, कोणी महानुभावपंथी, कोणी आणखी कोणते पंथ, वारकरी संप्रदाय वगैरे असे जे होते ते पूजा अर्चा करणारे, श्रद्धा जोपासणारे असे हे लोक होते. तर यामध्ये माता भीमाईसुद्धा श्रद्धाळूच होत्या. माता भीमाईची श्रद्धा होती. माता भीमाई खूप काटकसरीने त्यांनी संसार केला. माता भीमाईनं आपल्या मुलाबाळांना खूप चांगले संस्कार दिले. माता भीमाई आपल्या कुटुंबाची चांगल्या प्रकारे देखभाल करत होत्या. माता भीमाईनं बाबासाहेबांना जो अल्पकाळ त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे बालपणामध्ये त्यांना सांभाळता आलं, फार अल्पकाळ राहिल्यात. माता भीमाई भीमरावाला जन्म दिल्यानंतर 7व्या वर्षीच त्यांचं निधन झालं. बाळ भीम 7 वर्षाचेच असताना माता भीमाई निर्वतल्या. तर एवढ्या अल्प काळामध्ये भीमरावांना आईचं साथ संगत लाभली. परंतु ह्या अल्प काळामध्येही भीमाईनं भीमरावावर इतके संस्कार कोरले होते की ती त्यांना जन्माची शिदोरी त्यांना पुरली. रामजी बाबा त्यांना शिक्षणाचे धडे देत. माता भीमाईसुद्धा त्यांना शिक्षणाबद्दल खूप सांगायच्या. आणि जेव्हा जेव्हा मग भीमरावांनी, बाबासाहेबांनी विद्येची दालनाच्या दालनं विद्या विभूषित केली, मोठमोठ्या डिग्र्या घेतल्या, तेव्हा त्यांच्या आईची त्यांना खूप आठवण येत होती. जेव्हा त्यांचं लग्न झालं तेव्हासुद्धा त्यांना खूप आठवण होत होती. लग्नामध्ये आईची आठवण आल्यानं त्यांना रडायला आलं, कारण त्यांची आई नव्हती. आणि रमाबाईची तशीच अवस्था होती, त्यांना तर आई नव्हती आणि वडीलही नव्हते. तर असे हे आईविना पोरगं झालेलं बाळ आईच्या दिलेल्या संस्कार शिदोरीवर किती मोठं उच्च विद्या विभूषित झालं की आज जगामध्ये बाबासाहेबांच्या इतका प्रज्ञावान, गुणी, विद्वान मनुष्य दुसरा नाही असं निदर्शनास येत आहे. आणि म्हणूनच आपण त्यांना विश्वभूषण म्हणतो, म्हणूनच आपण त्यांना प्रज्ञासूर्य म्हणतो. आपल्या भारताची राज्यघटना त्यांनी लिहिली, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतो. म्हणजे किती संस्कार दिले त्या माऊलीने, किती संस्कार देऊन घडवलं आपल्या बाळाला. आणि हे सर्व बाबासाहेबांनी आपल्या आईला स्मरून हे सर्व त्यांनी संपादन केलेलं आहे. माता भीमाईचे आपल्यावर खूप उपकार आहेत. माता भीमाईनं आपल्याला खूप चांगली शिकवण दिली. त्यांच्या ते शिकवणीची आपण जपणूक केली पाहिजे. त्या संस्काराचं आपण लेणं लिहायला पाहिजे. ते संस्कार आपण आपल्यामध्ये उतरवले पाहिजे. आणि आपणही तसा ध्यास घेऊन उद्दिष्ट गाठण्यासाठी आपण सज्ज राहायला पाहिजे. माता भीमाईच्या ह्या 173व्या जयंतीनिमित्तानं आपण सर्वजण त्यांना अभिवादन करण्यासाठी जमलेलो आहोत. यावेळी मी एवढंच बोलते आणि थांबते. सर्वांना जय भीम. आयुष्यामध्ये आईचं महत्त्व आणि आपण कशा पद्धतीनं परिस्थितीची कोणतीही लाज न वाटू देता आपल्या जीवनात कष्ट करून आपलं ध्येय गाठावं, अशा प्रकारचा मौलिक संदेश या ठिकाणी प्राध्यापिका रागिनीताई तायडे यांनी दिला. निश्चितच हा आपला सर्वांसाठी बोधात्मक राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझमचे MA GMC फर्स्ट इयरचे आमचे विद्यार्थी आणि आपल्या संस्थेचे सभासद राहुल घोळेस्वार सर यांनासुद्धा मी विनंती करतो की त्यांनी विचारमंचावर विराजमान व्हावं. त्यांना प्रोत्साहन देत असतात आणि आपल्या महाविद्यालयाच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये सक्रिय सहभागी होत असतात, हे या ठिकाणी मी उल्लेखनीय सांगू इच्छितो. राहुल घोळेस्वार सर यांचं स्वागत प्रवीण वानखळे करतील अशी मी विनंती करतो. यानंतर माजी प्राचार्य मधुकर शिरसाट सर हे आपणास उद्बोधन करतील अशी विनंती करतो. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,
बहुजनांच्या हितासाठी झटणारे सर्व महापुरुष, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आपल्या प्रतिष्ठानचे खजांची रमेश तायडेजी, आपल्या प्रतिष्ठानचे सचिव आदरणीय अशोक इंगळेजी, आपल्या कॉलेजचे प्राचार्य नानवालाजी व आमच्या ताई प्राध्यापिका रागिनी तायडे, आदरणीय मंच, कार्यक्रमाला उपस्थित सर्व विद्यार्थी आणि कर्मचारीवृंद, आपण माता भीमाईची 171वी जयंती साजरी करत आहोत. सर्वप्रथम आपणा सर्वांना माता भीमाईच्या जयंतीनिमित्त मी शुभेच्छा देतो. माता भीमाईची आपण जयंती साजरी केलीच पाहिजे. त्याचं कारण असं आहे की इतर संस्थांमध्ये किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये किंवा ज्या काही संस्था असतील त्या ठिकाणी जर कुठल्या प्रकारचे जे कार्यक्रम होत असतात तर आपण पाहतो की हेगडेवार जयंती होत असते, सावरकरांची जयंती होत असते, टिळकांची जयंती होत असते. आपल्या प्रतिष्ठानचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान. यातून जे आपल्याला संकेत मिळतो की ही जी संस्था आहे ही बुद्धांची संस्था आहे. तर या ठिकाणी आपण जे बुद्धाचं, डॉक्टर आंबेडकरांचं या बहुजनाचे जे काही पुढारी असतील त्यांचं लिटरेचर विद्यार्थ्यांच्या समोर किंवा प्रोग्राममध्ये किंवा कार्यक्रमामध्ये आपण मांडलं पाहिजे. ते आपलं आद्य कर्तव्य आहे. तर आज आपण पाहतो की माता भीमाईची जेव्हा आपण जयंती साजरी करतो तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की माता भीमाईचं लिटरेचर आपल्याजवळ फार कमी प्रमाणात आहे. त्याचं कारण असं आहे की माता भीमाई डॉक्टर आंबेडकरांची आई, माता भीमाई म्हणजे रामजी आंबेडकरांची पत्नी, माता भीमाई म्हणजे ज्या भीमाईने अशा रत्नाला जन्म दिला ज्या रत्नाने मोठा झाल्यानंतर खूप डिग्र्या घेतल्या आणि भारताचं संविधान लिहिलं, अशा त्या भारतरत्नाची, विश्वरत्नाची ती माता. त्यामुळे त्या मातेला आपण याद केलं पाहिजे. त्या मातेचं आपण वेळोवेळी आठवण केली पाहिजे. आणि सरळच गोष्ट आहे ते, जसं आज आपण पाहतो की महाराष्ट्र सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचं जेव्हा सर्टिफिकेट मिळते आपल्याला, 10वीचं असू द्या, 12वीचं असू द्या, बोर्डाचं असू द्या, तर आपण पाहतो आता की वडिलांच्या नावासोबत आईचं नाव लावण्याची प्रथा झाली आहे. जसजशी प्रगती होईल तसतसं आता लोकांना समजून राहिलं की मुलांच्या जडणघडणमध्ये, त्याच्या प्रगतीमध्ये, त्याच्या उत्कर्षामध्ये वडिलांच्यासोबत त्याच्या आईचा वाटा निश्चित असतो. परंतु आईचं नाव हे लपलेलं असते, त्या ठिकाणी कागदावर दिसत नाही. परंतु आता ती प्रथा सुरू झाली, ही चांगली प्रथा आहे. तर आपण माता भीमाईला, माता भीमाईची अशा तिच्या जयंतीनिमित्त आपण तिची आठवण केली पाहिजे, तिचं स्मरण केलं पाहिजे, तिचा कार्यक्रम हा आपण साजरा केला पाहिजे. हे आपल्या संस्थेचं एक चांगला एक प्रथा आहे, चांगली हे व्यवस्था आहे की आपण जे काही सगळे यात महापुरुष असतील त्यांच्या जयंत्या आपण या ठिकाणी साजरा करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही माता भीमाईच्या पर्सनॅलिटीकडे पाहत असाल, त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत असाल, तर तुम्हाला एक लक्षात येईल की डॉक्टर आंबेडकरांचा चेहरा आणि माता भीमाईचा चेहरा तुम्हाला जवळपास हा सारखा दिसेल. माता भीमाईचा जो कपाळ आहे ते तुम्हाला भव्य दिव्य दिसेल. माता भीमाईचा जो चेहरा आहे त्या चेहऱ्यावर तुम्हाला तेज दिसेल. तोच चेहरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळालेला आहे. आणि अशा रीतीनं आता बाबासाहेबांच्या चेहऱ्याकडे, बाबासाहेबांच्या पर्सनॅलिटीकडे जर पाहिलं तर ती पर्सनॅलिटी आपल्याला असं दिसून येईल, निश्चितपणे दिसून येईल की ते त्यांच्या मातेकडून त्यांना मिळालेली आहे. डॉक्टर आंबेडकरांबद्दल आपल्याला काय सांगितलं आहे, बऱ्याचशा वेळेस काय झालं आहे की जसं महात्मा गांधीचं आणि आंबेडकरांचं पटत नव्हतं, तर कधी कधी तर असं होत होतं की महात्मा गांधी डॉक्टर आंबेडकरांना म्हणत होते, मैं तो आपको सवर्ण समजता था, मुझे क्या पता है की आप पिछड़े है. असं बरेचदा झालेलं आहे. आता हे मुद्दाम झालेलं आहे की खरंच त्यांना माहीत नव्हतं, हा भाग वेगळा.
पण जेव्हा अस्पृश्यांसाठी बाबासाहेबांनी संघर्ष केला तेव्हा मात्र महात्मा गांधींनी त्यांना म्हटलेलं आहे की मैं आपको कभी पिछड़ा समझता ही नहीं रहा, आप पिछड़े हो ही नहीं, पर ये कैसा क्या हो सकता ये मुझे नहीं पता. आता हे मुद्दामी म्हणू शकतात किंवा माहीत नसेल म्हणूनही म्हणू शकतात, पण तो असं घडलेला आहे. तेव्हा आपण आज माता भीमाईला ची स्मृती या ठिकाणी आठवण केली, त्यांची जयंती आपण साजरी केली. आपल्या सर्वांना माता भीमाईच्या पुन्हा शुभेच्छा देतो, माझ्या शब्दांना विराम देतो. जय भीम. माता भीमाईंच्या संस्कारातून बाबासाहेब कसे घडले आणि प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कर्तृत्व किती महान आहे, कर्तृत्वाची महती किती आहे, हे आपल्या उद्बोधनातून माजी प्राचार्य मधुकर शिरसाट सरांनी या ठिकाणी व्यक्त केलं. यानंतर मी आपल्या या ठिकाणी जे बुद्ध धम्म संस्कार वर्गासाठी जे चिमुकले आपल्या महाविद्यालयामध्ये येतात, यापैकी काहींनी मत व्यक्त केले की त्यांना एक छोटं गीत सादर करायचं आहे. तर समता गोपनारायण आणि वंशिका गवई या हे दोन्ही दुसऱ्या वर्गाचे विद्यार्थिनी आहेत. या दोघींना मी विनंती करतो की त्यांनी गीत सादर करावे. व्यक्तींमध्ये स्वतःहून उत्स्फूर्तपणे समोर येऊन मी वंशिका आणि समताला विनंती करतो की त्यांनी विचार मंचावर यावं आणि सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. मुकलं हे स्वतःहून पुढे येणं ही आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे. हो हो. समताचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन. यानंतर मी पुढील मनोगतासाठी माजी पोलीस अधिकारी वासुदेवराव अंभोरे सरांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. विश्वाला शांतीला संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महामानव आणि ज्यांची आज 141वी जयंती आहे अशा आपल्या आई भीमाई या सर्वांना वंदन करतो. तसेच आजचा जो कार्यक्रम आयोजकांनी आयोजित केला त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष सन्माननीय रमेश तायडे सर, प्रमुख वक्ते आदरणीय नानवाला सर, त्याचप्रमाणे आजचे प्रमुख माननीय आदरणीय तायडे मॅडम, सुषमा मॅडम आणि आपल्या प्रतिष्ठानचे सचिव आदरणीय अशोक इंगळे सर, त्याचप्रमाणे घोडेस्वार सर आणि दाभाळे सर आणि सर्व विचारमन आणि समोर जे उपस्थित त्यागी कर्मचारी
लहान बालक, विद्यार्थी या सर्वांना जय भीम व आजच्या जयंतीच्या शुभेच्छा. माझ्या अगोदर रागिणीताई तायडेंनी बरीचशी माहिती दिली. मित्रो, तसं जर पाहिलं तर जे भीमाईचे वडील होते ते खूप श्रीमंत होते. तर भीमाईचा जन्म जिल्हा ठाणे, तालुका मुरबाड, गाव आंबेटेंबे येथे त्यांचा जन्म 1884 झाला. जन्म झाल्यावर ते घराणं आंबेटेंबे येथे राहत होते. परंतु मुरबाड आणि आंबेटेंबे, मुरबाड हा तालुका आणि आंबेटेंबे हे छोटंसं गाव, तिथं काही व्यवस्था नव्हती जाण्या येण्याची. म्हणून भीमाईचे वडील धर्माजी पंडित उर्फ मुरबाडकर हे त्या मुरबाडला राहण्यास आले. म्हणून त्यांना पहिले असं होतं की टोपण नाव देण्याची फार प्रथा होती, म्हणून त्यांना मुरबाडकर म्हणत. म्हणून आपण म्हणतो भीमाईचे वडील मुरबाडकर, परंतु त्यांचं खरं नाव आहे धर्माजी पंडित. ते खूप श्रीमंत होते, ते गावचे वतनदार होते. जेव्हा भीमाईचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या घरात अतोनात आनंद वाहू लागला आणि खूप श्रीमंती वाढू लागले. जेव्हा रामजी आंबेडकर हे सैन्यामध्ये भरती झालेत तर तसं पाहिलं तर रामजी आंबेडकर म्हणजे पहिलं नाव त्यांचं सकपाळ. ते पाहिलं तर त्यांचे वडील मालोजी सकपाळ हे सुद्धा सैन्यामध्ये होते. म्हणून त्यांची परिस्थिती काही इतकी नाजूक नव्हती, चांगली परिस्थिती होती. जेव्हा रामजी आंबेडकरचा मृत्यू झाला त्यानंतर जेव्हा आंबेडकरांना शिक्षणाकरिता आणि इतर याच्याकरता तेव्हा त्यांची परिस्थिती थोडी नाजूक झाली. तर सांगायचं म्हणजे आपल्या भीमाईचे वडील धर्माजी पंडित उर्फ मुरबाडकर हे सुद्धा सैन्यामध्ये मोठे एक अधिकारी होते. आणि त्याच वेळेस तिथं रामजी आंबेडकर हे सुद्धा सैन्यामध्ये सुभेदार या पदावर, मोठ्या पदावर होते. जेव्हा त्यांची ओळख झाली तेव्हा झाली सुभेदार रामजी आंबेडकर हे रावळपिंडीच्या सैन्य तळावर त्यांचं राहणं होतं, सैनिक तळावर. आणि त्या ठिकाणी पहिले महार म्हणत, त्या ठिकाणी सुद्धा आपला भीमाईचे वडील हे सुद्धा तिथं राहत सैन्यामध्ये होते. तिथं असताना त्यांची ओळख झाली आणि संबंधाच्या जो काही विचारविनिमय झाला त्यावेळेस त्यांनी संबंध जोडला. आणि संबंध जोडल्यानंतर त्यांचं होबोल झालं. तिथं संबंध जोडल्यावर एक फार मोठा, जेव्हा रामजी आंबेडकर हे सुद्धा मिलिटरीत होते तेव्हा भीमाईचा विवाह झाला. हा विवाह रामजी आंबेडकर आणि भीमाई यांचा विवाह 1867 हा विवाह झालेला आहे. मित्रांनो, विवाह झाल्यानंतर बराचसा काळ गेला आणि त्यांचा संसार सुखानं सुरू झाला. जेव्हा आंबेडकर जन्माला आहे तेव्हा अगोदर त्यांना 13 अपत्य झाले होते भीमाईला. जेव्हा एक अशी एक घटना घडलेली आहे की जेव्हा रामजी आंबेडकर हे ज्योतिष शास्त्राचे फार अभ्यासक होते. पहिले लोक हे जेव्हा ज्योतिष्य म्हणतो, आता आपण मानत नाही, त्या ज्योतिषाला फार किंमत देत, फार महत्त्व देत. आणि रामजी आंबेडकर हे कबीरपंथी होते. म्हणून त्यांना सर्व वेदाचं त्यांना सर्व ज्ञान होतं आणि खूप अभ्यासू होते. जेव्हा एक अशी घटना घडली, जेव्हा रावळपिंडीच्या सैन्यदळावर हे राहत होते तेव्हा इतर महार बटालियनचे अधिकारी कर्मचारी तिथे कोंबडं राहत होते. आणि त्याच शेजारी एक फार मोठी नदी वाहत होती. तर तिथल्या जे बाया होत्या महार कुटुंबातल्या सगळ्या, सकाळी आणि संध्याकाळी हे आपल्या धुण्याकरिता आणि पाणी आणण्याकरता जात असत. शेजारीच नदी होती. तर एक दिवस असा आला तिथं की सायंकाळच्या दरम्यान 5 वाजता 4-5च्या दरम्यान भीमाबाई आणि बऱ्याचशा आपल्या स्त्रिया मिलिटरीमधल्या म्हणजे सुभेदारांच्या अधिकाऱ्यांच्या पत्नी हे धुवायला आणि पाणी आणायला गेल्या. तिथं पाणी धुत असताना आता स्त्रियांचं असं आहे की कोणतंही काम असलं तरी गप्पा जास्त, काम कमी. तर तिथं आपल्या कोकणी मराठी भाषेमध्ये भीमाई आणि इतर स्त्रिया हे आपसामध्ये बोलू लागल्या होत्या. बोलता बोलता तिथं काय झालं, त्या नदीवर तिथं संताची एक झुंड आली.
स्नानसंध्या करण्यासाठी ते नदीमध्ये उतरले. नदीमध्ये उतरले तर त्या लोकांना तिथल्या एका संन्यासाला स्त्रियांची झुंड दिसली की बा झुंड कशाची आहे म्हणून त्यांनी खूप न्याहाळलं आणि पाहिलं. त्यांना वाटलं तर हे भीमाईचं नाही असं त्यांच्या मनातही आला. ते उठले, बाजूला गेले आणि त्यांच्याकडे न्याहाळून पाहून राहिले भीमाईकडे, ही भीमाई आहेस का. जवळ गेले, ते भाषा ऐकून आणि त्या भीमाईला म्हटलं, भीमा तू भीमा आहेस का, भीमाई आहेस का. तर भीमाईने हे ऐकल्यावर एकदम घाबरली की हा गोसावी मला कसा विचारतो की बाबा तू भीमा आहेस का, भीमाई आहेस का. ती भीमाई घाबरल्या आणि घाबरल्यावर ते थोडंसं किलबिचिल झाल्या, तिथल्या बाया किलबिल झाल्या. शेवटी पुन्हा जे गोसावी होते, गोसावी त्या भीमाईजवळ गेले आणि त्या भीमाईला काय म्हटलं, भीमाई घाबरू नकोस, तू घाबरू नको आणि अशी अंबाळू नको आणि बिलकुल घाबरत नाही. मी तुझा थोरला धीर आहे, मी तुझा थोरला धीर आहे आणि मी संन्यास घेतलेला आहे. संन्यास घेऊन मी बाहेर फिरतो आहे आणि या झुंडमध्ये फिरतो आहे आणि म्हणून आज मी या झुंडीबरोबर इथं आलेला आहो. भीमाई तू मी मोठा धीर आहे तुझा. हे घाबरल्यात. घाबरल्याबरोबर आपल्या भीमाईनं घाबरल्यानंतर लगेचच आपलं जे काही कपडे वगैरे घेतले, पाण्याचे भांडे घेतले, घाबरून घरी गेल्यात. घरी गेल्यावर घडलेली सर्व हकीकत रामजीला सांगितली की असं असं घडलेलं आहे, तसं झालेलं आहे तिथं. तर रामजी एकदम म्हणत काय झालं असं. तर ते लगेच आपल्या नदीवर गेले. तर त्यांना ते गोसाव्याची झुंड दिसली. त्यांनी ओळखलं आपले मोठे भाऊ आहेत गोसावी. त्यांनी त्यांना विनंती केली की दादा आपण घरी चाला, सर्वांना घ्या. त्यांनी त्यांच्या विनंतीला मान दिला. सगळं गोसावी रामजी आंबेडकरांनी म्हणजे शकपाळ त्यावेळेसचे त्यांनी त्यांना सर्वांना आमंत्रित केलं, घरी आणलं. त्यांना मेवा खाऊ घातला, मिठाई खाऊ घातली, फळं खाऊ घातले, जेवण दिले. तेव्हा जेवण झाल्यानंतर भीमाई गोसावी मोठ्या धीराला काय म्हणते, घरात या ना, तुमच्या मुलाबाळांना पहा ना, माझ्या मुलाबाळांना पहा, घरात या. तेव्हा गोसावी काय म्हणत, बेटा रमा, मी आपल्या कुटुंबात त्याग घेतलेला आहे, मी संन्यासी झालेलो आहे, मी आता नातागोत्याचा बाहेर पडलेलो आहे, शक्य नाही मी घरात येणं, असं त्यांनी उत्तर दिलं. म्हणून मी येत नाही. तेव्हा शेवटी काय झालं की आपले रामजी आंबेडकर आणि भीमाई यांनी त्यांचं दर्शन घेतलं, गोसाव्याचं दर्शन घेतलं, सगळ्यांचं दर्शन घेतलं. तेव्हा रामजी आंबेडकर काय म्हणालेत, रामजी आंबेडकर भीमाईला आणि रामजी आंबेडकर गोसाव्यांनी काय म्हटलं की रामजी आंबेडकर भीमाईला, भीमाई तुझ्या पोटी असा जन्माला येईन, असा एक संतान जन्माला येईन, तो आपल्या समाजातील दीनदलिताचं सर्व समाजाचं भलं करेन, आपलं घराण्याचं नाव उज्ज्वल करेन, असा तुमच्या पोटी एक असा पुत्र जन्माला येईल, असं त्यांनी आशीर्वाद दिला. आणि बाजूच्या बाया होत्या, त्या एका बाईला म्हटलं, बाई जरा इकडे. त्यांनी त्यांच्याजवळ एक नारळ दिलं, हळद दिली, कुंकू दिलं आणि तांदूळ दिले. कारण पहिला अंधश्रद्धेला खूप महत्त्व होतं ना, त्यांनी दिलं. आणि त्यानंतर त्याने म्हटलं की त्या बाईला की यांची ओटी भर माझ्यातर्फे. त्यांची ओटी भरली. कुणाची? भीमाईची. त्या गोसावी सांगल्याप्रमाणे एका बाईनं त्या बाई दिले, त्या बाईनं ओटी भरली. नंतर ते निघून गेले. शेवटी असं झालं की ते गेल्यानंतर जेव्हा रामजी आंबेडकर हे सैन्यामध्ये होते तेव्हा फिरस्तीला निघाले होते, त्यांचा टूर होता. तेव्हा ते साताऱ्याला गेले. टूर असताना साताऱ्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी एक अजिंक्य किल्ला, त्या किल्ल्याच्या बाजूला डोंगर, त्या डोंगरामध्ये सैन्यातील शिपायाची कवायत चालू व्हायची, गोळीबाराची कवायत असायची, सराव असायचा. तिथं चालू असताना ते पाहण्यासाठी त्या डोंगरातून निघाले. डोंगरातून निघताना मधामध्ये त्यांना एक मोठा असा साप, मोठा भुजंग असा आला. त्याच्यावर फणीवर 10चा आकडा आणि त्याच्या अंगावर केस असा चाल करण्यासाठी आला. आणि चाल करण्यासाठी आला तेव्हा रामजी आंबेडकर न घाबरता एकदम शांत उभे राहिले आणि विचार केला की मला काय करतो आता, हा हे सांगता येणार नाही. म्हणून त्यांनी त्या सापाने काय केलं की जेव्हा रामजी आंबेडकर एकदम शांतपणे उभे आहेत, आपल्याकडे पाहत आहेत, तो साप समोर आला, त्यांच्या पायाजवळ आला आणि पायाजवळ येऊन त्यांनी त्या आपली जे फणी असते ती खाली ठेवली. खाली ठेवल्यावर तेव्हा रामजी आंबेडकरांनी त्यांचं दर्शन घेतलं आणि तो साप निघाला. तर त्या बाजूला एक मोठं वडाचं झाड होतं. वडाचं झाड असताना तिथं काय झालं की तो साप वर गेला, त्या याच्यावर बसला. वर गेला तेव्हा पाहिलं तर
रामजी आंबेडकरांना दिसलं की हा साप भुजंग हा वर बसलेला आहे आणि तिथेही सुद्धा तो फण काढून बसलेला होता. फण काढून बसला तेव्हा आता त्यांनी विचार केला की जेव्हा माझे भाऊ गोसावी असताना माझ्या घरी आले होते त्यांनी मला सांगितलं होतं की तुमच्या पोटी एक असा बाळ जन्माला तो सारा मानव समाजाचा उद्धार केलेला असं त्यांच्या मनात आलं. तेव्हा त्यांनी मनामध्ये म्हटलं, हे भुजंगा, जर खरोखरच माझ्या पोटी जर एखादा हा बाळ जन्माला आहे तशी नसा तर मला चावा घेशील नाही आणि ते होणार नाही तर मला चावा घेऊन माझा मृत्यू करशील अशी त्यांनी मनात म्हटलं. आणि तो साप तिथं झाडावर असा त्यांनी पुन्हा त्याची आपला जो फणा आहे खाली ठेवला, दर्शन घेतलं आणि रामजी आंबेडकर पुढे कवायतीचा सराव पाहण्यासाठी गेले. अशी ही घटना घडली. तर त्यानंतर काही बरेचसे दिवसांनी आपल्या भीमाईला गर्भधारणा झाल्यात. ते स्वप्न खरं झालं. जे भविष्यवाणी होती ते रामजीला खूप पटलं, कारण ते ज्योतिष्याचं फार अभ्यासक होते. पहिले लोक ज्योतिष्यावर भरोसा कर. आणि तेव्हा जन्म झाला, जेव्हा 14 एप्रिल 1891ला तिथं खूप आंबेडकरांचा जन्म झाला, भीमरावाचा. तेव्हा रामजी आंबेडकरांना छोटंसं बारसं केलं, त्यांचं सर्वांना जीव घातलं आणि आनंद साजरा केला. मित्रांनो, त्यावेळेस त्यांना असं वाटलं की खरोखर हे फार झालं. जेव्हा भीमाईने आपल्या भीमराव आंबेडकरांना जन्म दिला त्यांच्या काही नंतरच भीमाई ह्या आजारी पडत गेल्या आणि आजारी राहत गेल्या. जेव्हा आजारी पडल्या तेव्हा तरीसुद्धा त्यांनी भीमाईला, म्हणतो ना आपण लहान लेकराचे पाळण्यात पाय दिसतात, त्या आजारामध्ये सुद्धा भीमरावला खूप त्यांनी शिकवलं. म्हणजे पहिले गुरु भीमाई आंबेडकरांची, त्यांनी खूप मार्गदर्शन अशा त्या भीमाई. ते सुद्धा चांगल्या घराण्यातल्या सुशिक्षित, त्यांना खूप नॉलेज होतं. त्यांनासुद्धा त्यांनी डॉक्टर भीमराव आंबेडकरांना नॉलेज दिलं, शिकवलं. म्हणून त्यांना बाळकडू म्हणतो असं त्यांना फार असं मार्गदर्शन केलं. शेवटी जेव्हा रामजी आपला भीमराव आंबेडकर हे 5 वर्षाचे असताना आपली भीमाईचा मृत्यू झाला. मित्र हो, त्यांचा मृत्यू 1896मध्ये झालेला आहे. अशी हे कथा. तर खरोखर सांगायचं की भीमाईनं जो आपल्याला बाबासाहेबांना खूप मार्गदर्शन केलं, खूप घडवलं, तसं त्यांनी आपणसुद्धा आपल्या लहान मुलांना घडवलं. आता आपण मित्र हो, आपल्या महामानवांची जयंती का करतो? जयंती का करायला पाहिजे? कारण जे महामानव होऊन गेले, ज्यांनी समाजाचं भलं केलं, ज्यांनी समाजासाठी त्यांनी आयुष्य सर्व खर्च केलं, अशा महामानवांचा आपल्याला त्या कर्तव्य हे आठवण राहिली पाहिजे आणि त्यांचं आदर्श घेतला पाहिजे. म्हणून आपण जयंती साजऱ्या करतो आणि करायला पाहिजे. मित्र हो, मी एवढं बोलतो आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचा सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि सर्वांना पुन्हा भीमाई जयंतीच्या 141 भीमाई जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. जय भीम. धन्यवाद सर. यानंतर मी पुढील मनोगतासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे सन्माननीय सचिव अशोक इंगळे सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. मानवाने सुखी जीवन कसं जगावं याचा संदेश देणारे आद्य क्रांतिकारक भगवान तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व ज्यांनी आम्हाला स्वाभिमानाचं जीवन दिलं आहे, ज्यांच्या अपार कष्टामुळं आज आम्ही सुटाबुटात राहत आहोत, सुखी जीवन जगतो आहोत, ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि ज्या ज्या महामानवांनी मानवाच्या कल्याणासाठी आपला देह झिजवला, या सर्वांना माझं त्रिवार अभिवादन. आजच्या सभेचे अध्यक्ष, आपल्या या प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष रमेश तायडे साहेब, आपल्या कॉलेजचे प्राचार्य नानवाला सर, दुसरे प्राचार्य माजी प्राचार्य सिरसाट सर, पोलीस खात्यातून अधिकारी म्हणून निवृत्त झालेले परंतु चांगले अभ्यासक, ज्यांनी आपल्याला आज भीमाईचं दर्शन घडवलं, ते अंभोरे साहेब, दाभाडे साहेब आणि घोडेसर साहेब. आमच्या तायडेताई,
आमची सुषमा, मंचकावर उपस्थित सगळे, माझ्यासमोर उपस्थित असणारे सर्वच सन्माननीय आणि आमचे विद्यार्थी, संस्कार वर्गाचे कर्मचारी, प्राध्यापक, कॉलेजचा सर्व स्टाफ, आपणा सर्वांना सप्रेम जय भीम. आता जे काही सगळ्यांनी सांगितलं भीमाईबद्दल, वास्तविक भीमाईबद्दल अत्यंत कमी साहित्य आपल्याला उपलब्ध आहे. त्याचा उल्लेख आमच्या शिरसाट सरांनी भाषणातून केला आहे. तर साहित्यिकांचं आपल्याला एक पाहायला मिळतं, जी मंडळी मोठी झाली त्यांना हे नेहमी गरीब दाखवतात. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून आले असं काही नाही, उलटं सांगतात. राहिलं भीमाईचं, भीमाईच्या 5 पिढ्या सैन्यात अधिकारी होत्या. भीमाईचं घर मोठा वाडा होता, अतिशय श्रीमंत, कुठे जायची गरज नाही. लवाजमा खूप मोठा होता, गरिबी बिलकुल नव्हती. आणि त्यामुळं भीमाई अत्यंत स्वाभिमानी होती, स्वभावाने करारी होती. आणि तेच गुण बाबासाहेबात आले. तुम्ही पहा, बाबासाहेबाचा चेहरा आणि भीमाईचा चेहरा खूप मिळता जुळता आहे. आणि करारी बाणा हा भीमाईकडनं बाबासाहेबाला मिळालेला आहे. त्यानंतर रागीटसुद्धा होत्या भीमाई. अनेकदा शेजाऱ्याची भांडणं झाले म्हणून घरं सोडावी लागलीत रामजींना. तर घरचे माहेरी श्रीमंती, दागिने घेऊन जा म्हणून माहेरच्या लोकांचा अट्टहास होता की भीमाई तू असं कर, आमच्याकडनं काही दागिने घेऊन जा, तुझ्याकडे तितकं मिळत नाही. परंतु ही इतकी अभिमानी होती की ती म्हणाली मी फक्त माझ्या घरचेच दागिने घालेल, तुमचे मला नको आहेत. आणि हे सगळं भीमाईच्या करारीपणाचं दर्शन आपल्याला घडवतं. भीमाई अतिशय जास्त संस्कार बाबासाहेबांवर करू शकली नाही. बाबासाहेब हे भीमाईचं 14वं रत्न, 14 मुलं झाली, त्याच्यापैकी 14वा नंबर बाबासाहेबांचा. आणि बाबासाहेबाचा जन्म झाल्यानंतर भीमाई जवळपास आजारीच राहिली. आणि मग भीमाईने जाताना बाबासाहेब भीमाचं संगोपन त्याच्या आत्याने करावं असं सांगून गेली. तर भीमाई जी आहे, या भीमाईची जी वृत्ती आहे ती वृत्ती बाबासाहेबात होती. बाबासाहेब कुणाचंच ऐकत नव्हते, एकदा ठरलं म्हणजे ठरलं. बाबासाहेबांनी जेव्हा दीक्षाविधीचा कार्यक्रम ठरवला तेव्हा भारतात इलेक्शन लागणार होते काही दिवसातच. त्यावेळी बाबासाहेबांचा मला वाटतं फेडरेशन होतं, आठवते का वानखडे आपले गंभोरे साहेब? बाबासाहेबांचा जो पक्ष मजूर पक्ष होता, नाही मला वाटतं, तर एक आपला बाबासाहेबांनी पक्ष स्थापन केला होता मजूर पक्षाचे. मजूर पक्षाचे 15 खासदार निवडून आले होते. 15 खासदार. RPI नव्हतं, RPI नंतर झालं, 56 नंतरचं RPI आहे. तेव्हा आमचं हेच आहे, आम्ही अभ्यासच करत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे कोणी सांगतं तर ते ऐकत नाही. ते ऐकत नाही आणि म्हणून मग चुकीची माहिती आमच्याकडे असते. तर आम्ही ऐकलं पाहिजे. बुद्धसुद्धा सांगतात की तुम्हाला चांगला माणूस व्हायचं असेल तर पहिल्यांदा 4 त्यांनी भिक्षूसाठी 4 हे अवस्था सांगितल्यात: श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी आणि अरत. श्रोतापन्न ही पहिली अवस्था आहे. आता काय आहे श्रोतापन्न? श्रोतापन्न म्हणजे ऐकून ग्रहण करणं, त्याला म्हणतात श्रोतापन्न. तर ही वृत्ती आमच्यात नाही. आम्हाला स्वतःला मोठं समजतो, कोणाचं ऐकण्याचं गरज नाही आणि म्हणून आमचा विकास होत नाही. तर ह्या वृत्ती आम्ही सोडून दिल्या पाहिजेत.
आणि अभ्यास केला पाहिजे. अभ्यासासाठी भरपूर पुस्तकं आहेत. मी नेहमी प्राध्यापकांना माझं नेहमी आव्हान असते की तुम्ही लेचेपेचे राहू नका. आम्ही नेहमी सतत अभ्यास केला पाहिजे आणि आमच्या विद्यार्थ्यांसमोर आम्ही आमचं ज्ञान हे दिलं पाहिजे. ज्ञान अशी गोष्ट आहे की जी जितकी वाटली तितकी कमी होत नाही. तुमच्याकडं तर कधी कमी होणार नाही, उलटं वाढेल. आणि त्या ज्ञानाची तुमच्याकडनं कोणी चोरी करू शकत नाही. तर भीमाईचं हे सगळे गुण बाबासाहेबात उतरल्यामुळंच मी तुम्हाला सांगत होतो की बाबासाहेबाच्या पक्षाचे लोक बाबासाहेबाकडे आले आणि विनंती करायला लागले की बाबासाहेब इलेक्शन आहेत, त्यामुळे हा दीक्षाविधीचा कार्यक्रम तुम्ही सध्या रद्द करा. कुणाचंच ऐकलं नाही बाबासाहेबांनी. आणि 14 ऑक्टोबर 56 साली दीक्षा होईल म्हणजे होईल. दीक्षाविधीचा कार्यक्रम हा दसऱ्याचा नाही, अशोक विजयादशमीला तारीख नंतर येते, आधी तारखा नव्हत्या. अशोक विजयादशमीला मी धम्मचक्र प्रवर्तन मी दीक्षाविधीचा कार्यक्रम करणार आहे हे बाबासाहेबांनी जाहीर केलं आहे. त्यामुळं 14 तारीख नाही आहे. दीक्षाविधी जर समारंभ आपल्याला करायचा असेल तर तो आम्हाला विजयादशमीच्या दिवशीच करावा लागतो. त्याचं कारण आहे की बाबासाहेबांनी विजयादशमीच पसंत केली होती. तर हे सगळं आपण जयंत्या का साजरा करतो, तर ज्या ज्या लोकांनी कर्तृत्व केलं आहे त्या कर्तृत्वाची आठवण करून आपण सुद्धा त्यांच्या समान झालो पाहिजे, म्हणून ह्या जयंत्या साजऱ्या केल्या पाहिजे. आता शिरसाट सरांनी सांगितलं की बा भीमाईची जयंती इतर ठिकाणी होत नाही. बरोबर आहे. ते काय त्याचं कारण आहे ना, भीमाईशी त्यांचा काही संबंध नाही, आमचा संबंध आहे. आणि आमच्या इथे ते असलंच पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की आपली ही संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान ही पहिल्यांदा आपल्याकडे बाबासाहेब म्हणून आदर्श आहेत. आणि बाबासाहेबांनी मानलेले गुरु म्हणजे बुद्ध. त्यामुळे आम्हाला आणि जगसुद्धा मानतं की बुद्धाशिवाय जगाला पर्याय नाही. बुद्ध जर आम्ही स्वीकारला नाही तर नक्कीच आमचा विजय होऊ शकत नाही, आम्ही सुखानं जगू शकत नाही. बाबासाहेब बुद्धाविषयी सांगतात की मी बुद्ध तत्त्वज्ञानात घोटा इतक्या पाण्यात सुद्धा उभा नाही. बाबासाहेब जर असं सांगतात तर आम्ही तर बाबासाहेबांसमोर किळे माकोडे आहोत, आम्ही काहीच नाही. म्हणून आम्ही आमचा अभ्यास वाढवला पाहिजे आणि सत्य लोकांसमोर ठेवलं पाहिजे. बाबासाहेबाचे हे जे रामजी होते हे रामजी मिलिटरीत होते, त्यांचे वडीलही मिलिटरीत होते. आणि मिलिटरीत असताना या भीमाईच्या वडिलांनी मिलिटरीत या माणसाला पाहिलं रामजीला, आणि हा मुलगा भविष्यात चांगली प्रगती करेल असं ठरवलं. आणि म्हणून भीमाईला त्यांनी रामजी आंबेडकरांना दिलं आणि त्यांचं लग्न ठरलं. लग्नाची विश्लेषण तुम्हाला सांगितलं आहे आमच्या आंबोरे साहेबांनी. तर भीमाईचं जीवन कष्टमय होतं. कष्टमय याच्यासाठी होतं की दुसरी पिढी ही दुसरी तिसरी पिढी त्यांची नोकरीवाली, परंतु रिटायर झाल्यानंतर रामजीकडे पेन्शनचे पैसे असायचे आणि त्या पेन्शनमध्ये हा मुलगा चांगला प्रगती करेल आणि भीमाईचं आयुष्य चांगलं जाईल ह्या हिशोबानेच भीमाईच्या वडिलांनी धर्माजींनी भीमाईला रामजी सपकाळांना दिलं. आणि यांची पुण्याही होती. आताच अंबोरे साहेबांनी तुम्हाला सांगितलं की गोसावी त्यांच्यातला एक मोठा भाऊ हा संन्यास घेतला होता त्यांनी, आणि त्याची भीमाईची भेट नदीकाठी झाली. तेव्हा त्यांच्या धीरानी मोठ्या धीरानी त्यांना आशीर्वाद दिला होता की आपल्याकडे असा पुत्र जन्मे की जो आपल्या वंशाचा उद्धार करेल. तर तो पुत्र म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. तर बाकीचे सगळं असं सांगण्यासारखं विशेष असं काही नाही.
भीमाईचं आयुष्य अल्पसं राहिलं आणि त्याही आयुष्यात भीमाईने जितकं सहकार्य करायचं रामजींना तेवढं पत्नी म्हणून फार सुंदररित्या केलं आहे. हा त्यांचा थोडक्यात इतिहास आहे. तर ह्या माऊलींच्या पोटी बाबासाहेबांनी जन्म घेतला आणि हा माणूस मोठा विद्वान झाला. त्यांनी आपल्या सगळ्यांचा उद्धार केला. आपला सगळ्यांचाच नव्हे तर संपूर्ण मानवजातीचा उद्धार केला. विशेष म्हणजे स्त्रियांनी विशेष त्यांच्याकडे विशेष हे दिलं पाहिजे. परंतु आपल्या इथल्या भारतीय स्त्रिया म्हणजे सगळ्या देवाच्या नादी लागलेल्या, त्यामुळे त्यांना ते आठवत नाही. वास्तविक आज जे काही स्त्रियांना अधिकार मिळाले आहेत ते बाबासाहेबाच्या कर्तृत्वामुळे मिळाले आहेत. ह्या स्त्रिया शिकल्यात पण भरकटल्या. त्यामुळे त्यांनी बाबासाहेबाचा अभ्यास करावा आणि पहिलं आदराचं स्थान हे बाबासाहेबांना त्यांच्याकडनं मिळावं. चिकित्सक झाल्या पाहिजे स्त्रिया. बुद्ध तर त्याच्या पुढे म्हणतात की स्त्री अशी आहे की जे 2 कुळाचा उद्धार करू शकते, एक माहेरच्या आणि दुसरं सासरच्या. म्हणून स्त्रिया जास्तच शिकल्या पाहिजेत. स्त्रियांवर जास्त जबाबदारी येते. म्हणजे पुरुषांनी मोकळं राहावं असं मी म्हणत नाही. पुरुषांनी सुद्धा तेवढ्याच जबाबदारीने आपला संसार केला पाहिजे. बुद्ध नेहमी सांगतात की जो माणूस स्वतः चांगला राहील अत्तदीप भव सांगतात की नाही. तर आम्ही जर चांगले असलो तर एक कहाणी सांगतात बुद्ध की बा 2 गड्डे होते. 2 माणसं रस्त्याने चालत असताना दोघेही जण गड्ड्यात पडले. पण आता कोणी काढायचं? एकाला कोणाला तरी गड्ड्यातून बाहेर आल्याशिवाय दुसऱ्याला गड्ड्यातून तो काढू शकत नाही. म्हणून पहिल्यांदा एकाला गड्ड्याच्या बाहेर यावं लागेल आणि दुसऱ्याला हात द्यावा लागेल, तेव्हा कुठं तो होतो, येऊ शकतो. दोन्ही जण गड्ड्याच्या बाहेर येऊ शकतात. तर हेच तत्त्व आपल्या नेहमीच्या जीवनात जर आम्ही पाळलं तर जे लोक गड्ड्याच्या वर आहेत म्हणजे आर्थिक परिस्थितीने संपन्न आहेत त्यांनी इतरांना मदत करण्याची आपली वृत्ती ठेवली पाहिजे. मग ती कोणतीही असो, तुमची मेहनतीच्या रूपात असो, पैशाच्या रूपात असो, ज्ञानाच्या रूपात असो, जे आपल्याकडे आहे ते आम्ही दिलं पाहिजे. त्यातच आपल्या मानवाचं कल्याण आहे असं बुद्धही म्हणतात. आणि बुद्ध हे बाबासाहेबांचे पहिले गुरु आहेत. म्हणून आमचं कर्तव्य हे ठरते की बाबासाहेबांनी जे सांगितलं आहे ते सुद्धा आम्ही आमच्या आयुष्यात पालन केलं पाहिजे. आणि भीमाई तेव्हाच आम्हाला आठवेल जेव्हा आम्ही बाबासाहेबांनी सांगितलेलं आमच्या आचरणात उतरवू. तर आजच्या रोजी एवढीच माहिती मी भीमाईबद्दल देतो. आणि आपण ही जी 141वी भीमाईची जयंती साजरी करतो आहोत त्याच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आपण खूप शांततेने ऐकलं त्याबद्दल आपल्याला सुद्धा धन्यवाद देतो. विशेष म्हणजे आपल्या संस्कार वर्गाच्या 2 मुलींनी जे सुंदर गाणं म्हटलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. त्यांच्याबद्दल एकदा आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. मला आठवतं की मोठमोठी मंडळी एकदा तर एका कार्यक्रमात, मी आता एका कार्यक्रमातून आलो आहे, ग्रंथालय अकोला ग्रंथालय महोत्सव सुरू आहे. त्याच कार्यक्रमात मी होतो. सरांचा फोन आला की आपल्याकडे भीमाई जयंती साजरी होते आहे. सरळ मी तिथून इथेच आलो. तर वाचल्याशिवाय माणसाचं जीवन घडत नाही. वाचेल तो वाचेल. आणि वाचन संस्कृती संपून राहिली आहे. मोबाईल आला त्यामुळे तुम्हाला सगळं रेडीमेड मिळते आहे. आणि याचे दुष्परिणाम हे आहेत की आमची भाषा दुरुस्त होत नाही. अतिशय अळांचोट भाषेचा वापर आम्ही करतो आहोत बोलताना, भाषण देताना. तर त्याचं कारण हे आहे की आम्ही पेपर वाचत नाही. वाचन झालं पाहिजे. आधी आमचे शिक्षक आमच्याकडनं वाचून घ्यायचे धडा, ते आता होत नाही. म्हणून वाचन संस्कृतीकडे आम्ही गेलं पाहिजे. आपल्याकडे ग्रंथालय आहे मोठं, भरपूर पुस्तकं आहेत. त्या ग्रंथालयाचा उपयोग झाला पाहिजे. त्यासाठीच आपण ते निर्माण केलं आहे. तेव्हा वाचाल तर वाचाल हे वाक्य आपण आपल्या डोक्यात फिट करावं. आणि जितका मिळते वेळ तितका वाचनासाठी द्यावा. आणि आपण असं अस्खलित वाचता आलं पाहिजे आम्हाला.
ते वाचता येत नाही म्हणून आमचं शुद्धलेखनही बिघडतं आणि उच्चारणही बिघडतं. तर आमच्या ह्या लहान मुलांना तर फार गरजेचं आहे ते की त्यांनी वाचन मोठ्याने केलं पाहिजे. आणि सोबत आमच्या पालकाचं हे कर्तव्य आहे की आम्ही आमच्या मुलांना वाचन कसं करायचं हे शिकवता आलं पाहिजे. मोबाईल त्याच्या हातून दूर गेला पाहिजे. तर ही जबाबदारीसुद्धा आता तोच विषय सुरू होता. मी जेव्हा तिथून आलो तेव्हा तिथे तो विषय सुरू होता की आमच्या मुलांना वाचन संस्कृतीत कसं सहभागी करता येईल. त्यासाठी आम्ही आमच्या मुलांशी संवाद केला पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे. आजकाल बोलायची फुरसत कोणाचीच नाही आहे. कोणी पाहिलं की आपल्या मोबाईलमध्ये गुंग असतो. त्यामुळं माणसं दूर चालली आहेत. तर हे होता कामा नये म्हणून आपण वाचन संस्कृतीकडे वळलं पाहिजे. पुस्तकं छान आहेत, ती वाचा, आपलं ज्ञान वाढवा. आणि जो ज्ञानी माणूस आहे त्याचा नेहमीच सत्कार होत असतो, त्याला मानसन्मान मिळत असतो, दुसऱ्याला नाही मिळत. ठस माणसाला काय मिळणार आहे, ज्याला अक्कलच नाही. तर माणसाची बुद्धी वाचनाने वाढते, ज्ञान वाढते. हे फायदे आम्ही आमच्या मुलांना सांगू शकलो पाहिजे आणि ग्रंथ वाचनाची त्यांना सवय लावू शकलो पाहिजे. एक बरं आहे की आपल्या खेड्यापाड्यात पावसाळ्याच्या दिवसात ग्रंथ वाचन सुरू असतं. चांगली संस्कृती आहे ती. आता तर तो वक्ता बोलताना सांगितलं त्यांनी की 1 वार 7 दिवसातला 1 वार वाचन वार असला पाहिजे घरात. आपण आपल्या कुटुंबाचं काहीतरी वाचलं पाहिजे. पण ते काही असो, पेपर असो, एखादा ग्रंथ असो किंवा काही असो. तर हे सगळं आम्ही जेव्हा वाचू, जेव्हा ऐकू, त्याच वेळेस आम्हाला हे कळेल, अन्यथा कळणार नाही. तेव्हा आमची म्हणजे श्रोता होण्याची जी पात्रता आहे ती आम्ही वाढवली पाहिजे. ऐकलं पाहिजे आम्ही लोकांचं. आणि चांगलं काय आहे, वाईट काय आहे हे निवडता आलं पाहिजे. ते निवडूनच आम्ही ते आमच्या आचरणात उतरवलं पाहिजे. ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्या आचरणात उतरल्या पाहिजे. हेच आपण आपल्या या जेवढे काही आपले महापुरुष आहेत त्यांच्या त्या चरित्रातून आपण घेऊ शकतो. या प्रसंगी एवढंच मी सांगतो. आपण ऐकलात त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानतो आणि इथे थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. अतिशय सुंदर असं उद्बोधन या ठिकाणी अशोक इंगळे सरांनी आपणास केलं आहे. आणि वाचन संस्कृती रुजवण्याची गरज का आहे आणि जर आपण वाचनाची सवय जर लावली तर आपण आपलं आयुष्य कशा प्रकारे समृद्ध करू शकतो, अशा प्रकारे या ठिकाणी आपणा सर्वांना एक चांगला संदेश असा दिला आहे. धन्यवाद सर. यानंतर मी आजच्या या भीमाई जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्ष भाषणासाठी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे सन्माननीय कोषाध्यक्ष रमेश ताडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्ष भाषण करावं. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, संत कबीर, सम्राट अशोक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, सुभेदार रामजी आंबेडकर, भीमाबाई आंबेडकर, शाहू महाराज, शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ गाडगे महाराज, अण्णाभाऊ साठे, रामास्वामी पेरियार, माता रमाई, माता भीमाई या सर्व परिवर्तनवादी महामानवांना मी त्रिवार वंदन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या ऐतिहासिक संस्थेच्या वतीनं या बुद्ध धम्म संस्कार सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणात माता भीमाई यांची जयंती आपण संपन्न करत आहोत. त्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आपल्या या संस्थेचे संस्थापक सचिव माननीय अशोक इंगळे सर, माजी प्राचार्य माननीय मधुकर शिरसाट सर, माजी पोलीस अधिकारी माननीय वासुदेवराव अंबोरे साहेब, प्राध्यापिका रागिनी तायडे, विजयजी दाभाडे साहेब, राहुलजी घोडेसर साहेब, प्राध्यापिका रागिनी तायडे, सुषमा शिरसाट, उल्हासजी मोड साहेब, खाडे साहेब, सर्व या संस्थेचे कर्मचारी, अधिकारी, आपले इंग्रजी, गणित आणि बाल संस्कार केंद्रातील सर्व विद्यार्थी, शेगावकर मॅडम जे संचालन करून राहिले ते आपल्या महाविद्यालयाचे प्राध्यापक योगेशजी फरकट सर आणि उपस्थित माझ्या बांधवांनो. आता ज्या ठिकाणी रागिनीताई, इंगळे सर, अंबोरे साहेब, शिरसाट सर, नानवाला सर, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य नानवाला सर यांनी अतिशय उत्तम असे विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. माझ्या बंधूंनो, मी बघतो आहे आम्ही महाविद्यालयात जीवन शिकत असताना
आमच्या अंगामध्ये रक्त सडसडत होतं. पण मी आताचे आमचे युवक पाहतो, उदासीनता, काही करायचं नाही, अशांना समाज बलवान कसा होईल? आपण जर निराउत्सर आलो तर आपला समाज आपण संघटित कसा करू? हे फार म्हणजे एक माझ्यासमोर एक प्रश्न आहे की मी बघतो की त्यांच्यात कोणताच सणसनाटी नाही, की ह्या जयंत्या पुण्यतिथ्या एवढा उत्साह पाहिजे की ज्या भीमाईंच्या बाळामुळे, बाबासाहेबांच्यामुळे आज आम्हाला समता, बंधुत्व, न्याय, अधिकार मिळाले. आम्ही चांगल्या प्रकारचं जीवन जगतो, आम्ही चांगले उद्यावर आहो, आमचं कुटुंब आम्ही त्याचं पालनपोषण करून राहतो. ह्या सगळ्या गोष्टी सुभेदार रामजी आंबेडकर, भीमाबाई यांचे सुपुत्र भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आहे. आणि म्हणून यांच्या जयंती असतील, पुण्यतिथी असतील, सर्वच महापुरुषांचे असतील की ज्यांनी ज्यांनी आपल्यासाठी काम केलं, त्यासाठी आपल्या जीवाचं रान केलं पाहिजे. कोणाला म्हणायचं काम पडलं नाही पाहिजे की बाबा आता आपल्याला यायचं आहे, आपल्याला हे काम करायचं आहे. तर आम्ही आदरणीय भारसाकडे सर, आम्ही महाविद्यालयीन जीवनात बघितलं की सगळे कॉलेजेस, सगळे युवा युवती, प्राचार्य, लेक्चरर, प्राध्यापक सगळे असे सनसनाट कार्यक्रम व्हायचे तुम्हाला सांगतो. आणि आज आम्ही 70 आलो पण अजूनही आम्हाला कंटाळा आला नाही. आम्हाला भाषण ऐकायचा सुद्धा कंटाळा नाही आहे. कारण ऐकलं पाहिजे, ऐकलं नाही तर आपल्याला समजेल कसं, आपला इतिहास कसा समजेल. आज हे बाल गोपाल या ठिकाणी बसले, या बालगोपालासाठी आपण अनेक शिरसाट सर, मी, शुभांगीताई आम्ही जे होतो तो सर्व जयंती पुण्यतिथी आमच्या मुलांच्या पाठ होत्या. आता या मुलांना सगळं माहीत व्हावं की भीमाबाई कोण आहेत, बाबासाहेब कोण आहेत, शाहू महाराज कोण आहेत, सम्राट अशोक कोण आहेत, अण्णाभाऊ साठे कोण आहेत, शिवाजी महाराज, हे सगळं माहीत झालं पाहिजे. भीमाई कोण आहेत, हे उद्याचे या देशाचे उज्ज्वल करणारे हे विद्यार्थी आहेत. आपलं तर झालं तर या विद्यार्थ्यांना हे कळलं पाहिजे आणि या विद्यार्थ्यांनी सुद्धा शांततेने ऐकलं पाहिजे. कारण माता भीमाईंनी आता या ठिकाणी फार कमी आयुष्य मिळालं. बाबासाहेब 5 वर्षाचे असताना भीमाई निघून गेल्या. आईवडिलांच्या घरी खूप सुखी होत्या, परंतु सासरी त्यांच्या अतिशय गरिबी होती. पण तरीही आपली गरिबी त्यांनी लपून ठेवली. कारण त्यांच्या गावातील एका महिलेनं म्हटलं की ही एवढ्या घरी दिली की ज्या अंगावर दागिने नाही, पण त्या करारी होत्या. त्यांनी म्हटलं की जोपर्यंत मी सदन होणार नाही, श्रीमंत होणार नाही, माझ्या घरी पैसा येणार नाही, तोपर्यंत मी माहेरलासुद्धा येणार नाही. आणि त्याचप्रमाणे जेव्हा रामजींना सैन्यामध्ये हेडमास्तर म्हणून जे नोकरी मिळाली, चांगला पैसा मिळाला, त्यांनी सगळे दागिने खरेदी केले आणि नंतर त्या गावाला गेल्या. म्हणजे हा एक आदर्श घेण्यासारखा आहे की आपल्या गरिबीवर आपण मात केली पाहिजे, आपण मोठं झालो पाहिजे. जर आज आपल्याला जर भीमाई माता या जगात जन्माला आल्या नसत्या, सुभेदार रामजी नसते, तर तुम्हाला बाबासाहेब मिळाले असते का? आणि म्हणून माता भीमाई यांची जयंती फार मोठ्या प्रमाणात आपण साजरी केली पाहिजे. घराघरात आपल्या कुटुंबासह आपली पत्नी असतील, मुलं असतील, आपले शेजारी असतील, यांना सांगितलं पाहिजे. कारण बाबासाहेबांची जयंती आपण खूप मोठ्या प्रमाणात साजरी करतो. रमाईची जयंती आपण बघितली, आताच रमाईची जयंती 7 फेब्रुवारी झाली. किती मोठ्या प्रमाणात हजारो महिला या ठिकाणी आल्या. आणि म्हणून ह्या जयंत्या आहेत, हे आपल्या इतिहासाला उजाळा देणारं काम आहे. हा उजाळा जर आपण विसरलो तर येणारी पिढी यांना भीमाई कळणार नाही, बाबासाहेब कळणार नाही, रमाई कळणार नाही, शिवाजी कळणार नाही, राष्ट्रमाता कळणार नाही. आणि मग आपण आपला इतिहास विसरून जाऊ. आणि आपला इतिहास काय आहे या देशाचा? हा गुलामगिरीचा इतिहास आहे. माझा बाबासाहेबांमुळे आज आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय हा इतिहास आपल्याला मिळालेला आहे. आणि म्हणून आपण आपल्या समाजाची सेवा आपण करत आहोत, आपल्या समाजाला न्याय देण्याचं आपण काम करत आहोत, समाजाच्या उन्नतीसाठी आपण काम करत आहोत. आदरणीय भारसाकडे सरांच्या नेतृत्वात आज हे भव्य दिव्य एवढं मोठं जे वास्तू या ठिकाणी निर्माण झाली की सगळ्या समाजाचं कल्याण या वास्तूमधून होणार आहे. गरिबाची उन्नती होणार आहे, गरीब मुलांचं शिक्षण होणार आहे, याची आपल्याला जाणीव आहे. आणि म्हणून माझ्या बंधूंनो, आपण या जयंती कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात आलो पाहिजे, आपल्या मित्रांना बोलावलं पाहिजे, आपल्या कुटुंबाला बोलावलं पाहिजे. आणि माता भीमाई यांचे जे आपल्यावर थोर उपकार आहेत असं मी म्हणेल. कारण भीमाई नसतं तर आपलं काहीच नसतं, सगळं आपण वजा करून टाका. म्हणून एवढ्या महान मातेचा आज जयंती आहे, मी त्यांना अभिवादन करतो. आणि आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित झाला. हे बालगोपालसुद्धा उपस्थित झाले, यांचा इंग्रजी गणिताचा पिरियड आहे, त्यामुळे मी जास्त आपला वेळ घेत नाही. पण मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपल्या अंगातलं रक्त सडसड झालं पाहिजे.
उत्साह दिसला पाहिजे. आम्ही आज 68-70 वर्षाचे आहोत. तुम्ही आमच्या चेहऱ्याकडे बघा, आम्ही नेहमी हसत राहतो. आपल्या चेहऱ्यावर कधी पहा आट्या पडेल असतात. तर तुम्हाला मी सांगतो, तुमच्या अंगातला रक्त संदकार, तुम्ही बाबासाहेबांचे शूर आहेत, तुमच्यावर या देशाची भिस्त आहे, समाजाची भिस्त आहे. म्हणून तड 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 कामं केले पाहिजे. तुम्हाला सांगतो. आता तुम्ही आता सांगा, तुमच्यापुढे मी जर नाही धावलो तर मग मला तुम्ही म्हणा. तर असो, मी पुन्हा या ठिकाणी आपण योगेशजी फरकट सर, आपले नानवाला सर यांचा या ठिकाणी आपण जयंतीनिमित्त सत्कार केला. कारण माननीय योगेशजी फरकट सर हे युवा तडफदार आहेत. त्यांचे शासन प्रशासनामध्ये जे रिलेशन आहेत, तुम्ही बघा त्यांची वाणी, त्यांच्याजवळून शिकण्यासारखं खूप आहे. की आपल्या संस्थेबद्दल संपूर्ण समाजामध्ये, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये एक चांगले विचार पेरण्याचं काम, आपल्या महाविद्यालयाबद्दल चांगले विचार पेरण्याचं काम, आपल्या राष्ट्रीय सेवा योजना, आपले जे शिबिर आहेत, आपल्या महाविद्यालयाच्या बातम्या आहेत, रमाई जयंती आहेत, भीमाई जयंती आहेत, आणि विज्ञानवादी विचार ते सतत मांडत आहेत. हे फार मोठी उपलब्धी आहे. म्हणून आज आपण नालवाना सरांचं, आपल्या प्राचार्यांचं, आपल्या योगीजी फरकट सरांचं या ठिकाणी सत्कार केला. त्यांनी आपल्याला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि आपलं थांबतो. धन्यवाद. जय भीम. तुम्हा सर्वांना माहितीच आहे की विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार तुकारामजी बिळकर यांचं काल अपघाती निधन झालं. सोबतच त्यांच्या शाळेवरील राजदत्त मानकर हे शिक्षकसुद्धा त्यांच्यासोबत होते. या दोघांचंही काल अपघाती निधन झालं. मी सर्वांना विनंती करतो की आपण त्यांना श्रद्धांजली वाहूया. आपल्या महाविद्यालयामध्ये जुलै महिन्यामध्ये जो वर्षा महोत्सव झाला होता, त्या वर्षा महोत्सवाने आपल्या महाविद्यालयाचं सेशनची सुरुवात झाली होती आणि त्याचं उद्घाटन हे तुकाराम भाऊंच्या हस्ते झालं होतं. ही आठवणसुद्धा या निमित्ताने सरांनी या ठिकाणी काढली आहे. एक साथ सावधान. यानंतर मी भीमाई जयंतीच्या या कार्यक्रमाच्या समारोपीय आभार प्रदर्शनासाठी आमचे विद्यार्थी आणि आपल्या संस्थेचे सभासद सन्माननीय राहुल घोडेस्वार सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या आणि विचार मांडण्यासाठी सुद्धा सर सुंदर कवी आहेत, गीतसुद्धा सादर करतात सर. पण मी सरांना विनंती पण केली होती की त्यांनी सादर करावं, पण सर मग आभार करतो. सामाजिक क्रांतीचे प्रणेते तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आपण यांची आज जयंती साजरी करत आहोत. श्री माता भीमाई या जयंती कार्यक्रमाला लाभलेले आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्धिक उत्कर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक कोषाध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले आदरणीय रमेशजी तायडे सर, आपल्या प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव इंगळे सर, माजी प्राचार्य शिरसाट सर, माजी पोलीस अधिकारी अंबोरे सर, रागिणीताई तायडे मॅडम, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले उपासक आणि उपासिका, धम्म संसार वर्गाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, या ठिकाणी आज आपण माता रमाई यांची जयंती साजरी करत आहोत. त्याच माता रमाई माता भीमाई, या माता भीमाईच्या मातृत्वाचा आपण आज सत्कार करत आहोत, त्यांचा सन्मान करत आहोत. त्या सन्मानानं आपण त्यांना एक आदरांजली अर्पण करत आहोत आणि त्यांचे गुणगान करीत आहोत. तशाच प्रकारचं मातृत्वाचं काम आपली प्रतिष्ठानसुद्धा करत आहेत. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बालसंस्कार वर्ग आपण ज्या ठिकाणी चालवतो तो एक मातृत्वाचाच भाग आहे आणि प्रतिष्ठानसुद्धा मातृत्वातच जागण्याचं काम करणार आहे. जे का आपल्या विविध आघाड्या आहेत, विविध योजना आहेत, त्यासुद्धा या मातृत्वाच्याच आधार आपल्याला पुढे न्यायच्या आहेत आणि ते आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या ठिकाणी पेरण्याचं काम आपल्या ठिकाणी करायचं आहे. आपण समस्त आजीवन सभासद या कार्याला हातभार लावाल आणि हे काम आपण
मातृत्वाच्याच नात्यानं समोर नेव्या, अशी आपण आज या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं एक प्रतिज्ञा केली पाहिजे. आपण त्याचं एक उत्तरदायित्व स्वीकारलं पाहिजे की हे काम आपल्याच कशीच लवकर तळीस नेता येईल. या ठिकाणी या जयंती दिनाचं अध्यक्षपद स्वीकारलं आणि आपलं मनोगत व्यक्त केलं असं आपले आदरणीय रमेशजी तायडे साहेबांचं या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव यांनीसुद्धा सुंदर असं मार्गदर्शन या जयंतीनिमित्तानं आपणास केलं, त्यांचेसुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. माजी पोलीस अधिकारी अंभोरे सर यांनीसुद्धा फार जुन्या आठवणी की ज्या आपल्याला माहिती नव्हत्या त्या त्यांनी आपल्याला माहीत करून दिलं, त्यांचंसुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. माजी प्राचार्य शिरसाट सर यांनीसुद्धा या ठिकाणी चांगले विचार व्यक्त केले, त्यांचेसुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि संपूर्ण विश्लेषण माता भीमाईचं ज्याला त्यांचं सुंदर असं वर्णन केलं सुरुवातीपासूनचं, त्या आमच्या रागिणीताई तायडे यांनी आज सुंदर विचार व्यक्त केले, त्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाचं सुंदर असं संचालन करणारे आपल्या कॉलेज ऑफ जर्नलिझमचे प्राध्यापक योगेशजी फरपट सर, या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या अस्मिता मॅडम आणि शिरसाट मॅडम, आणि ज्या चिमुकल्यांनी या ठिकाणी एक सुंदर असं गीत सादर केलं त्यांचंसुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्या प्रतिष्ठान संलग्नित जे काही आपलं पतसंस्था आहे त्या पतसंस्थेचे संपूर्ण कर्मचारी यांचंसुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षाच्या परवानगी हा आपल्या जयंती कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. जय भीम. भीमबाई
एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, एकीचे त्या बळाचे फळ मिळे अनंत, सहकारी शेती करुणी ती उंच विनमान, ती उंच विनमान, भीमबाच्या प्रेरणे